नमस्कार, मी सुवर्णा. बातमी आणि बरंच काही या बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातच मुंबईच्या एका महत्त्वाच्या बातमीने करूयात. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक तासभरापासून सुरू आहे. बैठकीत खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या मुंबईच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती. नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही हे या बैठकीत स्पष्ट करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी राजीनामा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. साधारणपणे 7:30 पावणे 8च्या दरम्यान ही बैठक सुरू झाली आणि तासभर ही बैठक सुरू राहिली. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे की या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. तो म्हणजे नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जाणार नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मात्र बदलले जाणार आहेत. नवाब मलिकांऐवजी ती जबाबदारी आता नव्या नेत्याची असेल. शरद पवारांच्या निवासस्थानी ही मंथन पार पडलेलं आहे. राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा झालेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. प्रशांत, या बैठकी संदर्भात काय सांगाल? अशी आशा व्यक्त केली जातच होती की काही महत्त्वाच्या गोष्टींवर या बैठकीत चर्चा होईल. काय अपडेट? सोडा, नक्कीच महत्त्वाच्या 3 विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा सुरू होत असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. एक म्हणजे की मुंबई कार्यकारी अध्यक्षपद, नवाब मलिक यांचा राजीनामा या विषयावरनं उठलेलं एक वादळ आणि पेनड्राईव्ह या प्रकरणावरनं अधिवेशनातला प्रत्येक दिवस किंवा ज्या पद्धतीनं विरोधक बागडी करताय, आग्रही आहे, आक्रमक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पेनड्राईव्ह बॉम्ब फोडताय, अजून एखादा पेनड्राईव्ह बॉम्ब अपेक्षित आहे येत्या 2 दिवसात. मग त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती कशी असली पाहिजे? आता याच्यामध्ये एक तांत्रिक मुद्दा सुद्धा येतोय. खरं तर महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्याकडे असलेलं कार्यकारी अध्यक्षपद हे कोणातरी योग्य व्यक्तीकडे देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि याचाच निर्णय या बैठकीत होऊ शकतोय अशा प्रकारची माहिती आपल्याला समजली आहे. पण नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा या विषयावर अजूनपर्यंत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. पण लोकांचे प्रश्न अडचणीत येऊ नये, लोकांची कामं खोळंबू नये याकरता त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा कार्यभार हा इतर कोणाला देण्याबद्दलची चर्चा मात्र या बैठकीत सुरू आहे. याबद्दल एक निश्चित निर्णय होऊ शकतो, कारण 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात की याच्यामध्ये एक तांत्रिक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जर का मंत्रिपद म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या सहीमुळे काम खोळंबलं असेल तर राज्यपाल सचिवांना विचारू शकतात. हा तांत्रिक मुद्दा समोर येऊ शकतो. यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनामावरनं जरी राष्ट्रवादी काँग्रेस ही ठोस भूमिका घेत असेल तरीही नवाब मलिक यांच्या खात्याचा कार्यभार इतर कोणाला दिला जाऊ शकतो. ही एक महत्त्वाची रणनीती याच्यात ठरू शकते. पेनड्राईव्ह प्रकरणामध्ये अनेक राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची, मंत्र्यांची नावं आली आहे. यामुळे रणनीती ठरवणं ही अत्यंत महत्त्वाची भूमिका काय असू शकते याबद्दल निर्णय थोड्याच वेळात ही बैठक आटपेल. आणखी या बैठकीत नेमकं काय ठरलं हे आपल्याला समजेल. सुवर्ण. नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये सिल्व्हर ओक इथं बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी युवा आमदारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी घाबरू नका, मी पुन्हा भाजपला महाराष्ट्रात सत्तेत येऊ देणार नाही असं आश्वासन आमदारांना दिलंय अशी माहिती मिळते आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील झाली. युवा आमदारांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. शरद पवारांनी राज्यातील आणि देशातील विविध प्रश्नांसंदर्भात या तरुण आणि नव्या आमदारांशी चर्चा केली. शरद पवारांनी मोठं विधान केलेलं आहे. आता बातमी आहे आयकर विभागाच्या छापेमारीची. महाराष्ट्रातील 8 मार्च रोजी टाकण्यात आलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीत मोठे खुलासे झालेले आहेत. एका पक्षाचा बडा नेता आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे. राजकीय पक्षाच्या जवळच्या व्यक्तीवर छापे मारण्यात आल्याची माहिती आहे. केबल व्यावसायिक सदानंद कदमांकडे आयकर विभागाने धाड टाकली होती. एका सीएवरही धाडीची कारवाई करण्यात आली होती. 8 मार्चला हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईसह राज्यभरात 26 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. जमीन खरेदी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. जमीन खरेदी करताना बनावट कागदपत्र तयार करून अपहार करण्यात आल्याची माहिती आहे. बनावट कागदपत्र तयार करून 27 कोटींचा अपहार करण्यात आल्याची माहिती समोर येते. आता बातमी नव्या ऑडिओ क्लिपची. भाजपचे नेते गिरीश महाजनांवरील आरोप प्रकरणातील भोईटे गटावर 9 जानेवारीला धाड पडली. त्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यातील फोनवरील संभाषण यातून समोर येत आहे.
या केस संदर्भात कागदपत्रे कोणाकडे आहेत, कोणाच्या घरी सापडतील, त्यानुसार फिर्यादी किंवा साक्षीदार यांच्याकडून तेजस मोरे यांना ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण माहिती घ्यायला सांगायचे. अशा आशयाच्या या क्लिप्स आहेत. दरम्यान या ऑडिओ क्लिपची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाहीये. आपल्याला रेट टाकायचे असेल पोलिसांना तर योग्य ठिकाणी टाकता येईल ना. कोणाच्या ठिकाणी सर? यांचं जे प्रोसिडिंग बुक वगैरे जे डॉक्युमेंट असतील ते कुठे ठेवलेले आहेत मला ते. बर. आता जर उद्या गेले पोलीस तर कुठे रेट टाकायची. बर. त्यांचे ऍड्रेस आहे वीरेंद्र बोलतो किंवा वीरेंद्र तर नाही ते आपला हा शिवाजी बोटेचा हाऊस सर्च करू शकतो ना सर? त्याच्या घरात नाही ठेवणार. नाही निलेश बोलते आणि पुण्याचा ऍड्रेस काय म्हणा. बर सर आम्ही एकदा जाऊन आलो. लालवानीला माहिती ऍड्रेस त्यांना विचार. हो सर. हा आणि जळगावचा आणि रेकॉर्ड कुठे म्हणायचं जयंत त्याला विचार. बर बर. मग वर्ष असून विचारूनच राहिला. बरं विचारतो. आणि म्हणता कॅश पण सापडेल म्हणा त्याच्याकडे. कोणाकडे? निलेश बोईटेकडे. हो पण तो त्याचा ऍड्रेस घ्याल सांगा त्याला कधी सांगतो. ऍड्रेस आम्ही एकदा जाऊन आलो होतो सर. त्या वारजेला राहतो तो आदित्य गार्डन सोसायटी मध्ये. तो राहतो का त्याचे फॅमिली? हो पण मग ती सोसायटी खूप मोठी आहे सर. नंबर ऑफ बिल्डिंग्स आहेत तिथं जवळपास 20-25 बिल्डिंग्स आहेत. तो तिथे राहतो. त्याच्या बहिणीच्या सासऱ्याकडे राहतोय. विचारून पाहावा. हो चालेल सर. 2024 साली राज्यात भाजप स्वबळावर येईल, बहुमताचं सरकार आणेल असा निर्धार राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. गोव्यात भाजपनं मिळवलेल्या यशाबद्दल नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचं भव्य सत्कार झाला, स्वागत झालं. भाजपच्या विजयाची पताका यापुढेही कायम फडकत राहील असा विश्वास यावेळी या दोघांनी व्यक्त केला. या निमित्तानं नागपुरात एक प्रकारे भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शनच केलं. गोव्यामध्ये भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या या विजयात गोवा भाजप प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहिली. निवडणुकीची रणनीती ठरवणं असो की कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटप असो, यामध्ये फडणवीसांच्या रणनीतीला यश आलंय. या विजयानंतर आपल्या होम पिचवर पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नागपूर विमानतळ ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत जंगी मिरवणूकच काढण्यात आली. सत्कार समारंभामध्ये बोलताना फडणवीसांनी राज्यात परिवर्तनाची लाट आल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोलही केला. आज ज्या प्रकारे या सरकारचा बुरखा आम्ही टराटरा फाडतोय, सामान्य माणसाला लक्षात येत आहे ही महाविकास आघाडी नाही, ही महावसुली आघाडी आहे, जी केवळ वसुली करण्याकरता या ठिकाणी सत्तेवर आली आहे. आणि आज या आघाडीचे 2 मंत्री आता जेलमध्ये आहेत. ही अवस्था या आघाडीची तयार झाली आहे. आगामी काळात राज्यात भाजपचं बहुमताचं सरकार स्थापन होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. राज्यात आमची शक्ती वाढली आहे, आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद बघायला मिळेल असंही फडणवीस म्हणाले. आज मी पुन्हा एकदा आपण जो नारा दिला, गोवा तो झाकी आहे, महाराष्ट्र बाकी आहे, मी तुम्हाला दाव्यानं सांगतो या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही. जात आणि धर्मापेक्षा भविष्यासाठी आता मतदान होतं हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केल्याचं गडकरींनी म्हटलंय. भाजपच्या विजयाचा हा रथ आता थांबणार नाही असंही गडकरींनी नमूद केलं. देवेंद्रजींच्या यशस्वी नेतृत्वाखाली गोव्याचा जो विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे, हा विजय आता इथे थांबणार नाही. ही जी विजयाची पताका आहे, एक दिवस महाराष्ट्रामध्ये देखील नक्कीच
आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आजच्या या विजयी दिवशी देवेंद्रजीचा सत्कार करत असताना आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की मागच्या वेळी महानगरपालिकेत जे यश आपल्याला मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपण मिळवून देऊ। 4 राज्यात मिळालेल्या दिमाखदार यशामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय। आता भाजपनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच आगामी विधानसभेवर लक्ष केंद्रित केलंय आणि त्यामुळे भाजपची गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है ही घोषणा किती प्रत्यक्षात उतरते हे येणारा काळ ठरवेल। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीत कांडात 14 रुग्णांचे बळी गेले होते। या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर्स आणि परिचारकांसह रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सुनील पोखरणा यांचंही निलंबन झालं होतं। पण अवघ्या 4 महिन्यात डॉक्टर पोखरणांची सेवा वापसी झाली आहे। त्यामुळे 14 रुग्णांचे बळी सरकार विसरलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। ऐन दिवाळीमध्ये अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आगीमध्ये 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला। या अग्निकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। पण अवघ्या 4 महिन्यातच सरकारला 14 जणांच्या मृत्यूचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण या अग्निकांडात ज्यांच्यावर ठपका ठेवून निलंबित करण्यात आला होतं त्याच रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सुनील पोखरणा यांना पुन्हा एकदा सरकारी सेवेत सामावून घेण्यात आलंय। सुरुवातीला राज्यपालांनी विशेषाधिकाराचा वापर करत राज्य सरकारनं पोखरणा यांचं निलंबन रद्द केल्याच्या बातम्या आल्या होत्या। पण यानंतर राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आणि पोखरणा यांना दुसरंच कुणीतरी वाचवत असल्याचं उघडकीस आलं। राजभवनानं काय स्पष्टीकरण दिलंय त्यावर नजर टाकूयात। डॉक्टर सुनील पोखरणा यांनी 25 जानेवारी 2020 रोजी निलंबनाच्या विरोधात राज्यपाल महोदयांच्याकडे दाद मागितली होती। या संदर्भात 16 मार्च 2022 रोजी राजभवन इथे सुनावणी झाली। सुनावणीच्या वेळेला राज्य सरकारनं डॉक्टर सुनील पोखरणा यांचं निलंबन दिनांक 15 मार्च 2022 रोजीच रद्द केलं असून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शिरूर जिल्हा पुणे इथे केली असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती निलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितलं। राजभवनानं थेट हे निलंबन सरकारनं रद्द केल्याचं म्हटलंय। पण महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी मात्र राज्यपालांनीच निलंबन रद्द करत पुन्हा एकदा पोखरणा यांना रुजू होण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं। एवढंच नाही तर राज्यपालांची भूमिका नियमाला धरून असल्याची पुष्टीही आरोग्य मंत्र्यांनी जोडली। सस्पेंडेड व्यक्तीचं काय असतं की त्याला आपल्याला बसून पगार द्यावाच लागतो आणि त्यांच्या सर्व्हिसेस टोटली माझं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या हेडक्वार्टरला सोडून दुसरीकडे कुठेतरी हजेरी लावावी लागते। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कायमस्वरूपी सस्पेन्शन ठेवणं हे योग्यच नसतं। त्यामुळे जरी राज्यपाल महोदयांनी सांगितलं असेल आणि त्यांना रिइन्स्टेट केलं असेल तरी सुद्धा ते त्यांच्या एरिया ऑफ ऑपरेशनच्या बाहेर केलेले आहेत। खरं तर अहमदनगरच्या अग्निकांडात 14 जणांचे बळी गेल्यानंतर वारंवार डॉक्टर सुनील पोखरणा यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले होते। न्यूज 18 लोकमतनं वारंवार याचा पाठपुरावा केला होता। अखेर 8 नोव्हेंबर 2021ला पोखरणा यांना निलंबित करण्यात आलं। पण त्याआधीच पोखरणा यांना पाठीशी घालू पाहणाऱ्या यंत्रणेनं त्यांना अप्रत्यक्षपणे वाचवलंय। कारण कोणत्याही अधिकाऱ्याचं निलंबन झाल्यानंतर जर 3 महिन्याच्या आत चार्जशीट दाखल झाली नाही तर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 अंतर्गत निलंबन मागे घ्यावं लागतं आणि याचा फायदा सरकारनं डॉक्टर पोखरणा यांना होऊ दिला असाही सूर पाहायला मिळतोय। एकंदरीतच अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आगीत 14 जणांचा जीव गेला। पण ज्यांच्या कार्यकाळात हे अग्निकांड घडलं ते अधिकारी मात्र यातून अगदी सुरक्षितपणे बाहेर पडले। आता पोखरणा तर वाचले पण त्यांना नेमकं राज्यपालांनी वाचवलं की सरकारनी याविषयीचा संभ्रम अजूनही कायम आहे। सरकारी लालफितीचा कारभार कसा मर्जीतल्या अधिकाऱ्यांना वाचवतो याचं उत्तम उदाहरण हे डॉक्टर सुनील पोखरणा यांची नियुक्ती म्हणावं लागेल। पण एका अधिकाऱ्याला वाचवताना 14 बळी नजरेआड केले गेले एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
कोरोनाचं संकट तीव्र असताना मुंबई महानगरपालिकेनं ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राटदारांना दिलं होतं. या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होताच. मात्र आता यात एक धक्कादायक माहितीही समोर येते. 19 ऑक्सिजन प्लांटपैकी केवळ 2 प्लांटचेच काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले. ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलेल्या विलंबामुळे पालिकेनं या कंत्राटदारांना 4 कोटींचा दंड ठोठावला. मात्र यानंतर कंत्राटदारांनी पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत ऑक्सिजनची मागणी वाढली होती. ऑक्सिजन कमी पडू लागल्यामुळे महापालिकेनं स्वतःचं ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासाठी 267 कोटी रुपयांचं कंत्राट काढलं. 30 दिवसांच्या आत हे प्लांट उभारायचे होते. मात्र निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या 2 कंपन्यांना महापालिकेने दंड ठोठावलाय. मात्र याच कंपन्या आता महापालिकेच्या विरोधात न्यायालयात गेल्यात. 17 कामं ही मुदतीच्या आतमध्ये पूर्ण करण्यात आली नसल्यामुळे त्यांनी हायवे कंपनीला 3 कोटी रुपयाचा दंड आकारलेला आहे, ज्याला त्या कंपनीने आव्हान दिलेलं आहे. आणि दुसरी जी GSN कंपनी आहे त्याला 1 कोटीचा दंड आकारण्यात आलेला आहे. महापालिकेने निविदा काढताना काही विशिष्ट कंपन्यांना फायदा व्हावा असं कंत्राट काढलं आणि अनेक वेळा या कंपन्यांना कंत्राट पूर्ण करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात आल्याचा आरोप यापूर्वी सुद्धा भाजपनं केला होता. आणि आता ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या कंपन्यांना लावलेला फाईन हा सुद्धा कमी आहे. मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार यांनी केला आहे. यांच्यावर फौजदारी गुन्हे गंभीर स्वरूपाचे दाखल केले पाहिजे, आमची मागणी आहे. मुंबई महापालिकेने 19 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट घेतलं. एकूण कंत्राटाची किंमत होती 267 कोटी रुपये. 19 पैकी 12 प्लांटचं कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला दिलं होतं. 7 कंपन्यांचं कंत्राट GSN कंपनीला देण्यात आलं होतं. 19 पैकी फक्त 2 ठिकाणी काम वेळेमध्ये पूर्ण झालं, तर 17 ठिकाणी काम वेळेत पूर्ण करण्यामध्ये अपयश आलंय. कंपन्यांना 4 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात नियमबाह्य काही घडत असेल तर मुख्यमंत्री नक्की यामध्ये लक्ष घालतील, अशी भूमिका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सुदैवाने महाराष्ट्रात किंवा मुंबईत पण ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून एकही मृत्यू झाला नाही. आणि इतर राज्यांमध्ये जे ऑक्सिजन विना मुलं तडफडून गेली ते बघता क्षणी मुंबई महानगरपालिकेने जर निर्णय घेतला असेल टर्म अँड कंडिशन टाकून की तुम्ही एक तर वेळेत द्या, वेळेत नाही दिला तर तुम्हाला दंड लागेल. कारण कुठलाही महानगरपालिका डायरेक्ट दंड टाकू नाही शकत, देऊ नाही शकत. पण जर त्यांच्या कंडिशनमध्ये असेल, टर्म टाकल्या असतील तर त्याप्रमाणे ते वागू शकतात. ऑक्सिजन प्लांट निर्माण करण्याच्या विलंबावरून महापालिकेनं कंत्राटदारांवर कारवाई केली आहे. मात्र या कंत्राटदारांवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरील जबाबदारीचं काय असाही प्रश्न विचारला जातो. कोविडची दाहकता कमी झाल्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकार गंभीरतेनं चौकशी करतंय का हे पाहणंही महत्वाचं आहे. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह स्पेशल रिपोर्टसह या बुलेटिनमध्ये बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.